जय शिवराय. थोडा कार्यक्रमाला जरा उशीरच झालाय पण हरकत नाही, कारण खरं तर स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही तर स्वराज्य हे कौतुकीच्या थाप्यावर सुरू झालं होतं. खरं तर आधी लहान मुलांनी इथे येऊन व्याख्यान केलं. मी मगाशी ऐकत होतो व्याख्यान, काही जणांचं चुकत पण होतं, पण जे काका मागून सांगत होते की 1680 बोल 1680 बोल, खरं तर त्या कौतुकीच्या थापेवर उद्याचे तानाजी मुरारबाजी या ठिकाणी घडण्याची सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. प्रथमतः ज्या मातेच्या उदरातून या स्वराज्याची संकल्पना मांडली गेली त्या राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ज्या महापुरुषांनी ही संकल्पना सत्यात उतरवली ते राजे शिवछत्रपती, ज्या स्वराज्य रक्षक छाव्याने हे स्वराज्य संवर्धित केलं ते छत्रपती संभाजी महाराज, त्या सर्व महामानवांना प्रथमतः तुमच्या टाळ्यांच्या गजरात अभिवादन करतो. खरं तर 2 महिन्यापूर्वी एक वर्तमानपत्रात जाहिरात आली होती की मागच्या 30 वर्षात आपल्या हातून एकही अपघात न झालेल्या ड्रायव्हरने मुलाखतीला यावं. मुलाखत सुरू झाली. मुलाखत घेणाऱ्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. पहिल्या ड्रायव्हरला प्रश्न विचारला, काय हो मागच्या 25 वर्षात तुमच्या हातून तुमच्या गाडीचा एकही अपघात झाला नाही का? तो ड्रायव्हर म्हटला, अजिबात नाही, विषयच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून दरीत कोसळलो तेवढंच काही, बाकी कुठे गाडीला टच नाही. त्याला म्हटले व्हा बाजूला. आता दुसरा ड्रायव्हर आला. दुसऱ्या ड्रायव्हरलाही तो प्रश्न विचारला, मागच्या 25 वर्षात तुमच्या हातून तुमच्या गाडीचा एकदाही अपघात झाला नाही का? तो ड्रायव्हर म्हणाला, अजिबात नाही, विषयच नाही, फक्त एक जण मागून येऊन माझ्यावर आदळला तेवढंच काही, बाकी कुठं गाडीला टच नाही. त्यालाही म्हटले व्हा बाजूला. आता तिसरा ड्रायव्हर आला. तिसऱ्या ड्रायव्हरलाही तोच प्रश्न विचारला, काय हो मागच्या 25 वर्षात तुमच्या हातून तुमच्या गाडीचा एकदाही अपघात झाला नाही का? तो ड्रायव्हर म्हणाला, अजिबात नाही, विषयच नाही, कागदपत्र साक्षी पुरावे सगळं पाहिलं, या माणसाच्या हातून मागच्या 25 वर्षात खरंच एकही अपघात झाला नव्हता. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यांनी न राहून त्याला विचारलं, या मागचं नेमकं तुमचं रहस्य काय? तसा तो ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, माझी गाडी मी एकदा 25 वर्षापूर्वी गॅरेजला लावली, त्यानंतर ती अजूनही बाहेर काढली नाही. म्हणजे ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील, आणि रस्ते म्हटले का खड्डे टोंपे ठरलेले, ऊन वारा वादळ पाऊस याची ती झुंज ठरलेली. ज्याला हा संघर्ष करणं जमतं, ज्याला हे सगळं सोसणं जमतं, त्याला खऱ्या अर्थाने हे जिंकता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला संघर्ष हा एवढा मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे नाव तुमच्या माझ्या काळात चिरंतनच राहील. खरं तर इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही, आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही. हाही एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास सुवर्णाक्षराने लिहून ठेवा, इतका तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. परंतु संस्कृत मराठी त्यापासून बेदखल राहिली काय अशी शंका तिकडे होऊ लागली आहे. परंतु शिवचरित्राचं कर्तृत्व ऐकण्यासाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी एकवटतो. एवढी एकच गोष्ट तुमच्या माझ्या काळजामध्ये ते राजा शिवचरित्रातूनही जिवंत आहे याचीच ती साक्ष. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ जर हातात घेतला आणि तो जर पाण्यात टाकला तर पाण्यावर तवंग या मातीसाठी खर्ची पडल्या मावळाच्या रक्तात असेल. या सह्याद्रीची उंची वाढली ती काही उगाच नाही. या सह्याद्रीची उंची वाढण्याकरता कित्येक जणांनी त्याखाली स्वतःला तेव्हा तो सह्याद्री आसमान अशी स्पर्धा करायला लागला आहे. या सह्याद्रीची सैर करता पुन्हा ऐऱ्या करण्याचं काम नाही. या सह्याद्रीची सैर फक्त करू शकता एक वारा, दुसरा वाघ आणि तिसरे मराठे, चौथ्याचं काम नाही. या सह्याद्रीचा कुठे कधी कटरल्याचा जन्म झालाच नाही. एकतर ते जन्मले शिवराय नाहीतर शंभूराय. असं काय करून ठेवलं या राजाला की आज 450 वर्षानंतरही आपण या राजाचा जयघोष करतोय. आजही दूरवर कुठेतरी किलकारी येत होते की छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या रोमात उर्मिजा प्रेरणा स्त्रोत निर्माण होतो. आजही दूरवर कुठेतरी किलकारी येत होते की छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हालाही कळत नाही. जणू काही आमच्या दमद्यामधून सळसळणाऱ्या रक्ताच्या थेंबामध्ये ते राजा शिवछत्रपती अजूनही जिवंत आहेत. जणू काही इथली माती येते जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या बळावर जन्माला शिवाजी हे नाव करून त्याला जन्माला घेते का इतकं सांगावं, इतकी जादू माझ्या राजाची आहे. महाराज दक्षिण दिग्विजयनिमित्त आंध्र प्रदेशमध्ये गेले. त्या आंध्रातल्या श्री मल्लिकार्जुनचं दर्शन महाराजांनी घेतलं. पण दर्शन घेण्यापूर्वी महाराजांनी आसपासचा प्रदेश बघितला आणि महाराजांच्या लक्षात आलं की मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण या मंदिराला घाट नाही. महाराजांनी त्या आंध्रातल्या मुक्कामात ते मंदिराचे थाट बांधून पूर्ण केले. एके दिवशी महाराज मंदिरातून बाहेर आले.
आणि महाराजांनी कळसाचं दर्शन घेण्यासाठी वर पाहिलं तर महाराजांच्या लक्षात आलं की या मंदिराला 4 बाजूला 4 गोपुर हवी, पण या मंदिराच्या 3 बाजूला गोपुर आहे, 4थं गोपुर बांधायचं अर्धवट राहिले नव्हे, ते कोणी बांधलं नाही. महाराजांनी तात्काळ तिथल्या कामगारांना बोलवलं, त्यांना सांगितलं ते 4थं गोपुर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल? कामगारांनी सांगितलं एवढा तेवढा खर्च महाराजांनी त्यांना दिला आणि महाराज पुढच्या मोहिमेसाठी निघून गेले. त्या अंगातल्या कामगारांनी ते 4थं गोपुर बांधून पूर्ण केलं आणि गोपुर बांधून झाल्यावर त्या कामगारांची चर्चा सुरू झाली. कैसा आहे राजा हा? महाराष्ट्राचा राजा आंध्र प्रदेशमध्ये येतो, कित्येक वर्ष अपूर्ण असलेले घाट बांधून पूर्ण करतो, हे गोपुर बांधण्यासाठी खर्च देतो, धन्य ऐसा राजा होणे नाही. हा राजा सातत्याने आपल्या मंदिरासमोर राहिला पाहिजे, हा राजा सातत्याने आम्हाला प्रेरणा देत राहिला पाहिजे. अनेक राजे आले असतील तिथे, अनेक महाराजे आले असतील, पण कुणालाही वाटलं नाही जे वाटलं या छत्रपती शिवाजी महाराजांना. त्या आंध्रातल्या कामगारांची चर्चा सुरू असताना त्यातला एक जण म्हणाला की हा राजा सातत्याने आपल्या डोळ्यासमोर राहिला पाहिजे, काय करता येईल त्यासाठी? मग त्यातला एक जण म्हणाला आपण असं केलं तर या बांधलेल्या 4थ्या गोपुरामध्ये या राजाची मूर्ती बसवली तर आणि उत्तम आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला. त्या आंध्रातल्या कामगारांनी वर्गणी काढली आणि त्या श्रीशैल मल्लिकार्जुनच्या 4थ्या गोपुरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित केली. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं जिवंतपणातलं हे पहिलं जिवंत स्मारक आहे जे उभारलं गेलं आंध्र प्रदेशमध्ये. राजा आहे महाराष्ट्राचा, पण पहिलं स्मारक कुठं? आंध्र प्रदेशमध्ये. महाराज दक्षिण निघाले, येत्या कर्नाटकात आले. कर्नाटकात एक बेलवाडीचं ठाणं आहे, छोटंसं ठाणं आहे. त्या ठाण्याची ठाणेदारी होती सावित्रीबाई देसाई नावाची. नवरा आदिलशहाचा सरदार होता, युद्धात मरण पावला. त्याच्या पश्चात त्या ठाण्याचा कारभार ही सावित्रीबाई देसाई पाहायची. दादाजी नावाचा एक त्याला वाटलं सगळं ते छोटंसंच आहे, सहज पराभव करता येईल. दादांना काही मोठं सैन्य घेतलं आणि त्यांनी त्या बेलवडच्या ठाण्यावर हल्ला चढवला, पण बाई मोठी जिद्दीची आणि चिवट निघाली. तिने दादाजीचा सपशेल पराभव केला. दादाजी मान खाली घालून निघाला, पण तो सहज मात्र काळजात राहिला. एका बाईच्या हातला पराभव व्हावा, महाराजांना काय तोंड दाखवावं? दादींना आणखी सैन्य वाढवलं आणि पुन्हा एकदा त्या बेलवाडीच्या ठाण्यात हल्ला चढवला. आता मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात त्या दादाजीनं तिला कैद केलं आणि म्हणाला चला आमच्या महाराजांच्या संग उभं राहावं लागेल. ती सावित्रीबाई देसाई कैदी होऊन निघाली, पण तिला काय वाटलं काय झालं? ती 2 पावलं मागालं. तिनं आपलं तानं बाळ आपल्या हातात घेतलं आणि म्हणाली आता चला. आणि ती तानं बाळ घेतलं सावित्रीबाई देसाई महाराजांच्या सावनी कैदी होऊन उभी राहिली आणि तिला समजलं की एक शत्रू दुसऱ्या शत्रूशी कसा वागतो तसंच हा राजा आपल्याशी वागेल, हा राजा आपल्यालाही शिक्षा फरमावेल, हा राजा आपल्यालाही शिक्षा देईल. हे विचार सुरू मनात असताना ती 2 पावलं पुढे झाली. तिनं आपलं तानं बाळ महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाली महाराज मी तुमची कैदी आहे, मी तुमची पराभूत आहे, काही शिक्षा द्यायची असेल तर मला द्या, पण या माझ्या तान्या बाळाचा काही त्यात दोष नाही, त्याला कसली दोषीच नको. महाराजांनी एकदा त्या सावित्रीबाई देसाईंकडे बघितलं, एकदा तान्या बाळाकडे बघितलं आणि चिटणीसाला इशारा केली. चिटणीस आत गेला, दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. महाराजांनी त्या मांडीवरच्या तान्या बाळाला चमच्याने दूध पाजलं आणि दूध पाजून झाल्यावर महाराज त्या सावित्रीबाई देसाईंना म्हणाले हा जो मांडीवर आहे ना हा आमचा भाचा आहे, जर हा आमचा भाचा तर तुम्ही आमच्या बहीण झाला, मग पुढचा भाऊ बहिणीचा राज्य बळकावतो, पुढचा भाऊ बहिणीला शिक्षा फरमावतो. दादाजी यांचा राज्य त्यांना परत द्या, पण आमच्या भगिनी म्हणून त्यांना चोळी मागणीसाठी नवं राज्य जोडून द्या आणि हा आमचा भाचा याच्या वतनासाठी नवं राज्य द्या. त्या सावित्रीबाई देसाईला काही कळे ना, अरे कैसा राजा एका शत्रूच्या स्त्रीला आपली बहीण मानतो, एका शत्रूच्या मुलाला आपला भाचा मानतो, धन्य धन्य ऐसा राजा होता नाही. राजांचे हे विचार जगाला कळावे, राजांचे हे विचार जगाला समजावे यासाठी या सावित्रीबाई देसाईनं या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार करून घेतली. म्हणजे महाराज बसले, महाराजांच्या मांडीवर तानं बाळ आहे, महाराज त्या तान्या बाळाला चमच्याने दूध पाजते आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभं आहे. म्हणजे महाराजांच्या आयुष्यातलं हे महाराजांचं दुसरं जिवंत स्मारक आहे जे उभारलं गेलं कर्नाटकात. म्हणजे माझ्या राज्याची किती अफाट आहे, किती दिगंत आहे, दिगंत आहे. महाराजांनी हे सारं स्वतःच्या कर्तृत्वातून कमवलं होतं आणि स्वतःच्या नेतृत्वातून जनासमोर एक ठेवला होता, जनमानसासमोर एक आदर्श ठेवला होता. खरं तर आपण सातत्याने एक गोष्ट म्हणत असतो की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराजांच्या आयुष्यात हे नेमकं महाराजांनी आधी ते करून दाखवलं आणि त्या आदर्शावर माणसं चालायला वागायला शिकली.
खरं पण काही माणसं पराक्रमी असतात तर काही माणसं चारित्र्यवान असतात. जी माणसं चारित्र्यवान असतात ती पराक्रमी असं नाही, पण जी माणसं पराक्रमी आहेत चारित्र्यवान असतील असं नाही. पण जो माणूस पराक्रमी आहे आणि पराकोटीचा चारित्र्यवान आहे असा जर महापुरुष या सृष्टीचा कोणी जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. वयाच्या 16व्या वर्षी महाराजांनी राज्याच्या पाटलाला शिक्षा फरमावली. हातपाय तोडा येते कराच चौरंग का, तर या राज्याच्या पाटलानं एका शेतकरीच्या पोळीबरोबर बदामक केला. वार्ता राजा कडाचे राजे स्त्री म्हणजे मराठ्यांच्या देवाची देवता, तिच्या पदराला हात घालणारी गाय कसली बिलकुल करा चौरंग त्याचा. मासाहेब जिजाऊंनी विचारलं, राजे ओ स्त्री म्हणजे मराठ्यांची देवाची देवता, तिच्या पदराला हात घालणारी गाय कसली. खरं तर या राज्याच्या पाटलाला तुम्ही जिवंत का सोडलं, त्याला देहदंड दिला पाहिजे होता. त्यावर राजे मासाहेबांना म्हणाले, मासाहेब तुमचं बरोबर आहे, ओ स्त्री म्हणजे मराठ्यांची देवता, तिच्या पदराला हात घालणारी गाय कसली. खरं तर या राज्याच्या पाटलाला जीवेच मारलं पाहिजे होतं. पण मासाहेब जर आम्ही आता त्याला जिवंत मारलं असतं तर हा विषय इथंच संपला असता. पण मासाहेब हा हातपाय तोडल्या अवस्थेत जिवंत राहील, येणारा जाणारा याच्याकडे बघेल आणि समजून जाईल मासाहेब की या उपरच्या परिस्थितीच्या पदराला जर तुम्ही हात घातला तर त्याचा असाच राज्याचा पाठीत केला जाईल. या उपर असली कृती कुणी करणार नाही मासाहेब. आणि त्यावेळी मासाहेब राजांना म्हणाले, जेवढं शिकवलं त्यापेक्षा अधिक शिकला तुम्ही राजे. रामराज्य कशाला म्हणावं ज्या राज्यात आमच्या पोरीबाईंची अगदी सुरक्षित आहे. रामराज्य कशाला म्हणावं ज्या राज्यात आमच्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे राज्य उभं केलं, ज्याला त्यांनी स्वराज्य हे नाव दिलं, ते खऱ्या अर्थाने रामराज्य होतं. महाराजांनी या राज्याची सुरुवात कशी केली, आता तलवार घेऊन नाही, महाराजांनी या राज्याची सुरुवात केली आता नांगर घेऊन. कारण महाराजांना माहिती आहे सैन्य पाठीवर नाही तर सैन्य पोटावर टिकतं. पोटं भरलेली असली की मग पाठीचे गणे ताट असतात, पाठीचा गणा ताट असला की मग स्वाभिमान आठवतो, पाठीचा गणा ताट असला की मग अस्मिता आठवते. त्यामुळे पोटी ना स्वाभिमान ना अस्मिता उपस्थे माणसाला. महाराजांनी सगळ्यात पहिलं जर काम केलं असेल तर इथल्या 18 पकड जातीच्या 12 बलुती करायच्या. तर डोळा कापा राखी कोळी मारी साई धनगर प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल याची व्यवस्था महाराजांनी केली. या महाराष्ट्रात 460 किल्ले आहेत, त्यापैकी 350 स्वराज्य होते. 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधून काढले. खरं तर 50 वर्षात आपल्याला एक घर बांधून होत नाही, महाराजांनी 110 किल्ले बांधून काढले. स्वराज्य बळकट करणं तर हा हेतू होताच, पण त्याच्याही पेक्षा प्रत्येकाच्या हाताला इतका काम मिळालं पाहिजे यासाठी केलेली महाराजांनी ही योजना होती. एखादा सुतार एखादी लाकडाची फळी बांधायचा, ती रांधलेली फळी एखाद्या झाडाला बसवली जायची आणि मग ते झाड युद्धात उतरायचं. युद्धात उतरल्यावर झाडाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा त्या 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 झाडाची फळी मी राहते. अरे कोण आनंद दिला होता महाराजांनी त्या प्रत्येकाला, स्वाभिमान दिला होता. आपण काहीतरी चांगलं करतो, आपण काहीतरी व्यवस्थित करतो हा विश्वास दिला होता महाराजांनी. महाराज यशस्वी होत गेलं याचं कारण नियोजन. तुम्ही काम किती करता याला महत्व नसतं, तुम्ही काम कसं करता यालाही महत्व नसतं, पण तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन किती करता हे फार आणि फार महत्वाचं असतं. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं 50 वर्षाचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असताना त्याच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय. असं जर महापुरुष म्हणून या सृष्टीचा कोणी जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. 10 नोव्हेंबर 1659 महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. अफजलखानाचा कोथळा बाहेर काढायला महाराजांना किती मिनिटं लागली, फक्त 2 मिनिटं. पण या 2 यशस्वी मिनिटांसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं, तब्बल 1 वर्ष. शिवाजीला जिंदा मुद्दा पेश करतो अशी कथम खाऊन उद्या करतो अफजलखान 40,000 फाउंडेशन निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला आरंभ झाला. काही दिवसात निघाला स्वराज्याला, गावाच्या गावात जायला निघाला का, तर महाराजांनी सामने यावं. महाराजांना माहिती आहे उघड्या मैदानात खानाची पिंड म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला मिठी मारणं. राजा तयार नाही, कडिकाळाच्या खिंडीतच गाठला पाहिजे का, आणि महाराजांनी तेवढा स्थिती निवडला प्रतापगड. आता प्रतापगड का निवडावा, शेजारी थंडावलेलं ठिकाण महाबळेश्वर आहे म्हणून नाही हो. गर्द आहे, तिकट आहे, घरापर्यंत आहे, कड्या कपड्यात आहे, दिवसा डोळा तिथं सूर्य कमी पडत नाही, माणसाची कागद पाकळी इथं भिरकत नाही, असा निबिड आणि महाबाय प्रतापगड. खानाला कळालं की राजाने प्रतापगड जवळ केला आणि खान कडला. मोठी गहरी आणि जखरी तळ टाकली शिवाजीने.
पण पर्याय नव्हता. कारण खानाला माहिती आहे वाई काय चीज आहे, खानाला माहिती आहे प्रतापगड काय चीज आहे. वाईचा सुभेदार होता खान, वाई वाडा होता खानाचा, प्रतापगड काय चीज आहे हे खानाला माहिती आहे. पण पर्याय नव्हता. अखेर लाख तालुक्या एकत्र राहिला खान की महाराजांनी प्रतापगडाच्या वेळेनं बाहेर यावं. पण नाही, शत्रूच्या चालीत स्वतःहून फसणं म्हणजे स्वतःचा पराभव स्वीकारणं आणि शत्रू आपल्या जाळ्यात फसवणं म्हणजे आपल्या विजयावर मोहर उमटवणं. महाराज खानाच्या तालीत नाही, खान आपल्या तालात कसा अडकेल याची पुरेपूर व्यवस्था केली. आणि खानाला वाईच्या पसंतीच्या काठात खानाचं 40,000 सैन्य पसरलं. महाराजांनी आपल्या सोबत्यांना सांगितलं आपलं सैन्य गोळा करा. खान वाईत पोचला, आपलं सैन्य गोळा करा. माणसं कामाला लागली. महाराजांनी विचारलं किती झाले, आणि तानाजी म्हणाले 7,500 झाले. महाराज म्हणतात किती, तानाजी म्हणतात 7,500. होत्या खानाचे 40,000 आहे. नाही महाराज, होते नव्हते तेवढं सगळे गोळा करून आणले, याच्यावर आपला वाढणार नाही, आपले फक्त 7,500. मग महाराज असे बोलले काय, आपले 7,500 त्याचे 40 आणि 2-3 वर्षांनी बघू मग. नाही ना, महाराजांनी पर्याय काढला. काय पर्याय काढला, आपले वाढवता येत नाही ना, ठीक, खाण्याचे कमी करा, ते तरी करता येतील ना. आणि केलंय. मराठ्यांनी अशी काय करामत केली की वाईच्या पसंतीच्या घरात पसंत खाण्याचं 40,000 सैन्य, त्यापैकी 20,000 उठलंच नाही, कायमच उठलं. 20,000 सैन्य घेऊन खान कसा पुढे सरकला तर प्रतापगडाच्या तोंडाशी रडतोंडीचा काय, रडतोंडीचा, अरे तोंड रडल्याशिवाय सरकताच येत नाही असा महाग आहे. रडतोंडीचा काय, खानाचं सैन्य त्या रडतोंडीच्या घरात आलं आणि ते खोलखोल दऱ्या बघून तिथंच आलं, हिंमत तिथंच राहिलं. 5,000 सैन्य घेऊन खान कसा पुढे सरकला आणि महाराजांचा गडावरून निरोप आला, अवघे 1,000 संगती आणले तरच भेटू. आता रेल्वे स्टेशनवर गेलो आणि रेल्वेत नाही बसायचं म्हणजे अवघड आहे. खान म्हणाला निमित्तपणे मी 4,000 मागे होतो, 1,000 घेऊन नको पण भेटा. खानाने 4,000 मागे ठेवले, 1,000 घेऊन खान निघाला. प्रतापगडाच्या माजीवर महाराजांची आणि खानाची भेट झाली. त्यावेळी किती माणसं होती महाराजांसोबत, फक्त 4 माणसं. घेऊन किती आला होता खान, 40,000 आणले होते, 4 होते. त्याला म्हणतात नियोजन. झाले, भेटीचा दिवस ठरला. महाराजांनी भेटीचा वक्त ठरला बरोबर 12:35. आता 12:35 का मुहूर्त होता का त्यावेळी, नव्हता. तर का, सूर्य बरोबर माथ्यावर येतो. आता सूर्य माथ्यावरच का, तर राजे प्रतापगडावरून निघाले तर त्या सूर्याच्या लक्ष प्रकाशात खानाची छावणी हालचाल स्पष्ट दिसावी. पण खानानं जर राजाकडे बघायचं म्हटलं तर त्याच्या डोळ्यात ती सूर्याची किरण दिसावी, काही दिसू नये त्याला. भेटीचा वक्त ठरवला बरोबर 12:35. आणि त्याच वक्ताला राजांनी गड सोडला. आता सोबत कोण घेतले महाराजांनी, तानाजी, बाजी, येसाची, कोंडाची, दत्ताची, सगळे देऊ सोडण्याची मिटिंग घेऊन असं होतं का, नाही. त्यावेळी तानाजी नाही, बाजी नाही, येसाची नाही, कोंडाची नाही. मग घेतला कोण, घेतला महाराजांनी जीवा मला. का, दानपट्टा चालवतो. अरे हो, तर तोच का, समोर सय्यद बंड आहे, तर त्याच्याशी सुंजायचं तर फक्त हवा जीवा. महाराजांनी सोबत घेतला संभाजी खालची कोंडाळकर. का, हत्तीसारखा झिंपाड आहे. अरे हो, पण तोच का, दस्तूर कुठं अफजलकर कसं आहे तिसारखा, म्हणून घेतलाय संभाजी गावची कोंडाळकर. महाराज आणि महाराज निघाले आणि सोबत 8 अंग घेतले आणि महाराज निघाले. खाण्याच्या छावणीच्या बाहेर आले. खानाला वर्दी मिळाली ती शिवाजी राजे आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट दिसते, देखील रोड तर राजे शिवाजी आज ते कदा मैदान दिसते. तसं खानानं वकिलाला विचारलं, ए हे शिवाजी, वकिलानं मान डोलावले. खान 2 पावलं पुढे झाला, भाऊ फैलावले, आव शिवाजी राजे. आणि राजे गाळ्यासाठी पुढे गेले, खानाच्या मिठीत गेले. खानाच्या भाऊ राजाच्या पाठीवर पडले, नाव वाढला, जोर वाढला, मिठी आवडली गेले. राजे घुसपारले आणि त्या वक्ती खानाची कट्या राजाच्या मस्तकावर अंतराला पडत दिसायची. दगा झालेला वाघ निघाली, पसली खानाच्या पोटात दगा करत खान काढला. कोजरा बाहेर पडला, पण त्यावेळी कुशाने लावला. ते सावध राजांवर वार केला. राजे भडकले आणि त्या संत फायदा घेत साहेब पुन्हा पुढे झाला. महाराजांच्या गर्दनीवर वार करणार, पण त्यावेळी जेव्हा महाराजांच्या दानपट्ट्याने साहेब पंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास फुटला, होता जीवा म्हणून वाचला शिवा. या ठिकाणी जर जेव्हा मला 1 सेकंद उशीर करतात, फार नाही 1 सेकंद, मग आम्हाला कळतं की या प्रतापगडाच्या युद्धात महाराजांनी जेव्हा महाराजांना काय घेतलं, तर त्याचं कारण हे आहे. महाराजांकडून मी एक जाणीवपूर्वक उदाहरण करतो की महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात एक माणूस आणि एक चाल पुन्हा कधीच नाही वापरला, अजिबात नाही. तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामातच जेव्हा मला दिसेल तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मोरारबाजी, तिथे
तिथे एसआयटी भेटणार नाही, एसआयटी कर्नाटकात तिथे नेताजी भेटणार नाही, नेताजी आग्र्यात तिथे तानाजी येणार नाही, तानाजी कोंढाण्यावर तर मुरारबाजी येणार नाही. प्रत्येक वेळी नाव मागतो. महाराज अफजल खानच्या भेटीला गेले, शाहिस्ता खानच्या नाही, शाहिस्ता खानाला छापाच मारायला लागले. प्रत्येक वेळी चाललेले आहे, प्रत्येक वेळी माणूस वेगळा आहे. खरं तर माणसाची निरख आणि माणसाची पारख शिकावी ना ती महाराजांकडून. महाराजांनी अफजल खान पाडला. त्यानंतर असं नियोजन असं ठरलं होतं की सर्वांनी दिंडी चालवण्यात यायचं. महाराज पोचले, पाठोपाठ एक वर्ष गोळा झाला. महाराजांची नजर फिरमली. 2 3 4 5 6 7 8 9 जातानाचा धाव एक कोण राहिला मागं आणि महाराजांची नजर फिरली आणि महाराजांनी समजलं की संभाजी गावडी सुद्धा दिसत नाही. महाराजांनी विचारलं संभाजी कुठे असला? तर संभाजी मागून पाठीची खानाचं मुंडकं घेऊन येत होते. महाराज विचारलं संभाजी कोठे थांबला होता? कोठे रुकला होता? राजन हे अफजल खानाचं मुंडकं कापायला थांबलो होतो. अहो पण आम्ही जे वाघनका अफजल खानाच्या पोटात घुसवली त्याला घरी तालीम विष लावलं होतं. असा कसा खान वाचणारच नव्हता. मग हे नसतं धाडस कशासाठी केला? याला कदाचित जर तुम्ही खानाचं मस्तक छाडत असताना तुमच्या पाठून जर कोणी मस्तकावर वार केला असता तर आम्ही तुमच्या आईंना काय जबाब दिला असता? तुमच्या आईला बोलल्या असत्या शिवाजीने स्वतःचा जीव वाचवला, माझा एक मात्र खर्च करता नाही. संभाजी एक वेळ अफजल खान मेला नाही तरी चालेल पण स्वराज्याचा एकही माणूस खर्च नाही पडला. अहो पोटच्या पोरासारखं राहायचं उगाच नाही माणसं मरायला तयार झाली. काय दिलं होतं महाराजांनी या माणसांना? का महाराज तानाजीला म्हणाले होते ताना तेवढा कोंडाणा घे मग पंचायत समिती तिकीट देऊ तुला? का महाराज बाजी प्रभूंना म्हणाले होते पिंड तुम्ही लढवा मग जिल्हा परिषदवर घेतो तुम्हाला? काय दिलं होतं महाराजांनी? काही नाही दिलं. महाराजांनी स्पष्ट सांगितलं ताना मी म्हणतोय म्हणून येऊ नको, मी सांगतोय म्हणून येऊन लढू नको. तुला जर वाटत असेल तुझ्या पोराबाईची अजून सुरक्षित राहावी, तुला जर वाटत असेल हे तुझं राज्यात तुझंच राहावं तर ये, मी सांगतोय म्हणून येऊ नको. माणसं आली ती स्वतःहून आली, माणसं आली ती स्व इच्छेने आली, माणसं आली ती स्व कर्तृत्वाने आली. हा राजा आपल्यासाठी जीव द्यायला तयार आहे, मग आपण का मागे हटावं? शिवकाळ हा जगातला पहिला काळ असा आहे ज्या काळात माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतात, मरण्यासाठी, जगण्यासाठी नाही. महाराज एखादी मोहीम काढायचे तसं तानाजी म्हणायचं राजन हा डाव आपला, आपण जाणार, आपण मारणार. राजन तसं बाजी म्हणायचं हा ताना हा मागे माझा डाव आहे, म्या जाणार, म्या मारणार, म्या जाणार. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतात, मरण्यासाठी. तुम्ही या शिवजयंती काय करताय मला माहित नाही, पण खरं तर 2 महिन्यापूर्वी माझा मित्र एक गेला होता बाहेर फिरायला. तर तो मला सांगत होता की बोलतो मी उत्तरेत फिरलो, उत्तरेतले महाल जशाच्या तसे आहे. मी आग्र्याला गेलो तर आग्र्याचा ताजमहाल जशाचा तसा आहे, ते राजस्थानचे किल्ले तेही तसे आणि आपल्या महाराष्ट्रात सगळं टाकायलंय, सगळं पोचवलंय, सगळं म्हणजे बोलतो वाटवसारखं झालंय. त्याला मी म्हटलं त्यांचे ते आग्र्यातले ताजमहाल तसेच आहे तसं मला माहिती आहे, तो लाल किल्ला तसाच आहे कसा आहे मान्य आहे तुझं, आमचं सगळं कोसळलं हेही मान्य आहे. पण त्यांचं तसं काय नाही, आमचं असं काय माहिती आहे? त्यांच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाकवल्या. आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या वाकवल्या. तर ये लढ. मला अभिमान आहे माझ्या गड किल्ल्याची तळबंदी ढासळली आहे, पण ती स्वराज्याचं रक्षण कसं करतं सांगताना तोफेचा गोळा खाऊन ढासळली आहे. माझ्या किल्ल्याच्या पाटातून रक्ताचे पाठ वाहिले आहेत आणि त्यांच्या मालातून घुंगरूचे आणि दारूचे पाठ वाहिले आहेत. खरं तर गड किल्ले संवर्धनाची गरज खूप आहे. खरं तर या लहान मुलांना गड संवर्धन सांगणं ही खूप काळजी गरज नाही. तर खरंच रामायण घडलं होतं का असं विचारलं, खरंच त्या छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले होते का असंही विचारतील आणि आपल्याकडे गड किल्ले सुद्धा नसतील जे आम्ही पुरावे मग त्यांना दाखवू शकतो.